प्रकरण 17. यवनाधमाला कारागृहात टाकूया. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शंभूराजांनी एक पत्र मिर्झा राजे जयसिंगाचा पुत्र रामसिंग यास पाठविले. ते मूळ संस्कृत भाषेत असून त्यावरून शंभूराजांचे उद्दिष्ट व वैचारिक भूमिका स्पष्ट होते. तुमचे पत्र मिळाले. मी बादशहास विरोध न करता त्याचे सार्वभौमत्व मान्य करावे असे पत्रात तुम्ही सुचविले आहे. तुमचा मुलगा कृष्णसिंग याने सुलतान अकबराबरोबर कारस्थान केले म्हणून त्याचा कसा सर्वनाश झाला ते तुम्ही जाणताच. राजकीय परिस्थितीचा पूर्ण विचार करून तुम्ही पुनश्च लिहिले की तुम्ही आपल्या राज्यात सुलतान अकबर यास आश्रय दिलात, ही फार चांगली गोष्ट झाली. तुम्ही जे काही धोरण अंमलात आणीत आहात ते मला मान्य आहे. आपण सगळे हिंदू आहोत म्हणून या परिस्थितीत जे काही करणे योग्य आहे असे तुम्हास वाटेल ते करण्यास मी तयार आहे. हा जर तुमचा उद्देश असेल तर या कामात तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे. त्या बखनाधमाला सांप्रत असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू म्हणजे सत्वशून्य झालो आहोत. आम्हाला धर्माचा काहीच अभिमान राहिला नाही. बादशहाची ही वागणूक यापुढे आम्हाला सहन होणे शक्य नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या क्षात्र धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. वेद, श्रुती, स्मृती यांनी धर्म आणि जाती यांच्या संबंधी कर्तव्य नेमून दिली आहेत. त्यांची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही. राजे म्हणून प्रजापालनाचा धर्म आम्ही टाकू शकत नाही. या दुष्ट यवनाशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग, सारांश सर्व काही पणास लावण्यास तयार आहोत. या दृढ उद्देशानेच गेली काही वर्षे अकबर आणि दुर्गादास यांना आमच्या देशात आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतीच्या अनेक सेनानायकांचा वध केला. कित्येकांना कारागृहात टाकले. काहींना खंडणी घेऊन तर काहींना दयाबुद्धीने सोडून दिले. काहींनी लाच भरून आपली सुटका करून घेतली. अशा रीतीने बादशहाचे सेनानायक कुचकामाचे ठरले. आता अशी वेळ आली की त्या यवनाधमाला पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्याला देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकार्य निर्विघ्नपणे पार पडतील अशी व्यवस्था करता येईल. हे सगळे लवकर करण्याचे आम्ही ठरविले आहे, याची आपण खात्री बाळगावी. पण आपल्या मानाने आम्ही अल्पवयी आणि अननुभवी आहोत. आपल्या धर्माभिमानाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या आहेत. आपण सांप्रत सप्तांग राज्य संपन्न आहात. आपण यावेळी धैर्य आणि साहस दाखवून या यवनाची शक्ती नष्ट करण्याच्या कामी आम्हास मदत केलीत तर आपण काय करू शकणार नाही. या गोष्टीचा आम्ही विचार करतो तेव्हा आपण अशा प्रसंगी धर्माभिमान सोडून गप्प बसून राहिला या गोष्टीचे आम्हाला नवल वाटले. आणखी एक गोष्ट, दर्जन सिंग हाडा हा कशा प्रकारचा मनुष्य आहे हे आपणा दोघांनाही माहीत आहे. त्याच्यापाशी किती संपत्ती होती हेही आपणास माहीत आहे. पण त्याने आपल्या संपत्तीवर पाणी सोडले आणि आमच्या सूचनेस अनुसरून शौर्य गाजवून धामधूम उडवून दिली. तुम्ही तिकडच्या भागात असल्यामुळे तुम्हाला हे सर्व माहीत असेलच. इकडे आम्ही अकबर आणि दुर्गादास यांना गुजराथेस पाठविण्याच्या विचारात आहोत. यावेळी आपणही जे काही आवश्यक आहे ते धैर्यपूर्वक करावे. पठाणाधिपती म्हणजे इराणचा शाह अब्बास याने आपण अकबराला मदत करू असे लिहिले आहे. पण आपण या बाबतीत यवनांची मदत घ्यावी आणि यशाचे श्रेय त्यांना मिळवून द्यावे हे मला अनुचित वाटते. आपले तीर्थरूप म्हणजे जयसिंग यांनी यवनाधमाला दिल्लीश्वर करून त्यांचे श्रेय संपादिलेच ना. त्याप्रमाणे आपणही अकबराला मदत करून यशाचे धनी व्हावे. यवनाच्या मदतीने अकबराला गादी बसली तर त्यांना प्राधान्य मिळेल. ही गोष्ट होऊ देऊ नये. आपण उभयतांनी एक होऊन अकबराला गादीवर बसविले तर धर्मरक्षणाचे कार्य होईल आणि आपल्या कार्याने महाराज जयसिंगाच्या वंशाला शोभा येईल. या पत्राने शंभूराजांच्या मनातील आग व भव्य स्वप्न स्पष्ट होते. तसेच गुलामगिरीला चटावलेल्या व भयगंडाने ग्रासलेल्या राजपुत्रांवर त्याचा काही परिणाम झाला नाही हेही ध्यानात येते.